महाराष्ट्र देशामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे आणि अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि सूचक वक्तव्यही येत आहेत। पण या सर्व चर्चांवर आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली। मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय। जे जनतेच्या मनात आहे ते होईल असं म्हणत आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। त्यांना धन्यवाद। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे ते आम्ही बघतोय। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात कोणतंही भाष्य करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान युतीबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव आला नाही अशी माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। बघा, आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली। आमची जीप पोळली आहे ना, 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे। त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं। पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं। त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर ते राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय आम्ही। त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही। तर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं। गोड मुलगा, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा ठाकरेंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना, उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना, इंजन आणि मशाल ह्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे। तू नीट चर्चा करून काय उपयोग आहे? त्याच्या संदर्भाचा निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील ना। तर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीबाबतच्या प्रश्नाला मात्र बगल दिली आहे। महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार युती संदर्भात आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता त्यांच्या युतीबाबत मी काय सांगू, मी माझा अंदाज योग्य वेळी सांगेन असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील। यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे,
आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो. तर राजू आणि उद्धव ठाकरेंबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे के अंदर में कहीं ना कहीं बाला साहब की एक छवि नजर आती है और एक अच्छी बात है. मैं कभी मिला नहीं हूं, लेकिन जो मैंने लोगों से सुना है उसमें मुझे राज ठाकरे एक स्पष्टवादी विचारधारा रखने वाला व्यक्ति है. वो लाभ हानि को, गुणा भाग को देखने वाला व्यक्ति हमें प्रतीत नहीं होता उद्धव की तरह. हम चाहेंगे कि यदि उद्धव क्षमा याचना करता है और पूरी राष्ट्रवादी विचारधारा और पूरी धार्मिक भावना के साथ में कांग्रेस जैसी जो सनातन विरोधी सरकार है, पार्टी है, उसके विरुद्ध में आ जाकर के और वो खड़े होते हैं तो हम उन्हें स्वीकार करेंगे.